तुमच्या बीडमध्ये जे श्रीमंत लोक आहे, समजा बघा याच्या पुढचं पाऊल सांगतो. समजा तुम्हाला ठेलेवाल्यांनी उभंच नाही केलं, मोठमोठे सोसायटी आहे, त्या सोसायटीला जाऊन भेटायचं, त्यांना सांगायचं मी वैदिक शेतकरी आहे, खाऊन बघा, आणि जर नाही वाटले तर पैसा देऊ नका. कॉम्प्लीट केलं ते. बरोबर आहे, तुम्ही ते योग्य माणसाला द्या. अर्धवट शिक्षण जे लोकांचं झालंय त्या लोकांकडून मला जास्त विरोध होतोय. एक तर ग्रामीण भागातल्या लोकांना समजून सांगायला मला लई मला एक सोपं सांगा, पडतंय. मला एक सांगा, जो माणूस शहरात जातो हा. त्याचं व्हिजन काय राहतं मोठं, जो गाव सोडितच नाही त्याचं व्हिजन केवढं आहे. छोटं. महाल का बरं बांधता मोठा, जो नाही त्याला महाज आलाय म्हणून, आता तसं नाही, त्याचं व्हिजन तेवढं आहे. मला सांगा, आपले पंचमहाभूत आहे की नाही, पंचमहाभूत म्हणजे काय, जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी. बरोबर आहे. तुम्ही जेवढे कष्टाळू आणि जेवढे मेहनती होणार तेवढी तुम्ही जास्त भूमी व्यापणार. खरं का खोटं? तुम्ही जेवढे श्रीमंत व्हाल तेवढी तुमच्याकडे जमीन जास्त राहणार का नाही राहणार? तेवढं तुमच्याकडे पाण्याचा पण साठा जास्त राहणार, तेवढी तुम्ही हवा पण जास्त व्यापणार, तेवढं तुम्ही आकाश पण जास्त व्यापणार. म्हणून त्यांचे घर उभी करा. बरोबर आहे. मुंबईला जा, डोके एवढंच फ्लॅट राहतं. खरे खोटे? त्याच मुंबई श्रीमंत लोकांचे आलिशान महाल आहे, अंबानींची वरी केवढली आहे की नाही. मग मला सांगायचं काय आहे की आपण श्रीमंतीचे डोळे लागले पाहिजे आपल्याला, गरिबीचे दरिद्रीचे ना आत्महत्येचे नाही. मरून मरायचं ना तर लढून मरायचं, रडून नाही मरायचं. हे जर केलं तर मला काय वाटतं, आत्महत्या करायची वेळ येईल का? येणारच नाही. हेच तर आमचं सूत्र आहे, हे तर आमचं म्हणणं आहे.